श्लोक सोपा नाही बरं ना. विचार जर केला ना तर ज्ञानेश्वरी ग्रंथ मुळातच अवघड आहे. म्हणजे सत्सज्ञान सांगितलेलं आहे आणि हे ज्ञान जे आहे ते कसं आहे तर परीच्या पलीकडचं ज्ञान आहे. आणि तर तेव्हा तर काय म्हटलेलं आहे, बुद्धीची दृष्टी नरी घे, नाही का, मनाची नखी न लगी, बुद्धीची दृष्टी नरी घे, ते की इंद्रियाजोगी होईल काही. म्हणजे आता सगळं जे काही सांगायचं आहे सगळ्या ज्ञानेश्वरीचा सार, तो हा श्लोक जर आपण जर पाहिला तर हीच गोष्ट आपल्या लक्षात येते. काही एकूण काय सांगायचं आहे, फक्त आपल्याला सगळ्या म्हणजे सगळं काय सांगायचं आहे तर आत्मतत्वच फक्त समजून घ्यायचा. सगळा जो उहापोह आपला चाललेला आहे आयुष्य, जे म्हणजे ज्याला यासाठी जप यासाठी तपण व्यासी आमोप ग्रंथ केले. सगळ्या ज्या काही तपश्चर्या असतात, योग साधना असतात, अभ्यास असतं, चिंतन असतं, गुरु शिष्य परंपरा असते, अनेक संत संप्रदाय असतात. हे सगळे कशा करता असतात तर एक ब्रह्मतत्व जाणण्यासाठी आहे. आणि म्हणून आता हे ब्रह्मतत्व जे आहे हे जाणणं अवघड का झालेलं आहे, जाणणं अवघड का झालेलं आहे. एकच ब्रह्मतत्व जर असतं, ती जी समजा आपल्याला एखाद्या माणसाची आपल्याला ओळख करून घ्यायची आहे, कोणता आहे हो, म्हणजे ती जी माणसं आलेली आहेत त्यात आपल्या पोरीचा नवरा कोणता आहे, एकच जर असला तर सांगता येईल बा पोरीचा नवरा, सांगायचं प्रश्नच मिटला. परंतु जर तो 17-10 जणांच्या मध्ये जर असेल तर मात्र सांग मग मात्र कसं आहे, काहीतरी त्याला खून करून त्याला सांगावं लागतं. मग असाच हा परमात्मा प्रकृतीमध्ये सापडलेला आहे, नाही का. आणि प्रकृतीमध्ये सापडलेला आहे जग आणि हा परमात्मा दोन्ही एकरूप झालेले आहे, समरस झालेले आहे. आणि त्यातून आपल्याला काय करायचं आहे, तो परमात्मा तत्व आपल्याला घ्यायचं आहे. जसं नारळ फोडायचं, आपल्या नारळातलं खोबरं काढून घ्यायचे, परंतु ते खोबरं शेंडी आणि करवंटीमध्ये अडकलेलं आहे. ज्याला नारळ माकडाला सापडला, परंतु फोडायची अक्कल नसल्यामुळे त्याला त्या खोबऱ्याला वंचित व्हावं लागलं, नाही का. मग तशाच प्रकारे नारळामध्ये जसं खोबरं आहे तसं या जगामध्ये परमात्मा आहे. पण नारळातलं खोबरं काढण्याची अक्कल त्या माकडाला नव्हती. आणि ती ज्या माणसाकडून त्याने ती अक्कल तेवढी घेतली, तशा प्रकारचं काय आहे तर ह्या जगातला परमात्मा आपल्याला घ्यायचा. तर पहा आता मग म्हणून तर सगळं दृश्य आहे आणि परमात्मा मात्र अदृश्य आहे. अवघड कशाने झालं, सगळं दृश्य जगत आहे परंतु परमात्म्याच्या शक्तीमुळे हे दृश्य जगत काय झालेलं आहे, प्रगट झालेलं आहे. परमात्म्याच्याच प्रकाशानं हे तसं पाहिलं तर जड अंधारमय ही सगळी प्रकृती कशी आहे, अंधारमयच आहे, अंधकारमय ही प्रकृती आहे. परंतु परमात्म्याच्या सत्तेने ती प्रकाशित झालेली आहे. आणि म्हणून तर परमात्मा कोणता आणि ती प्रकृती कोणती, तर याबद्दल समजून झालेला आहे. तर पहा आता विषय, आता एक चांगलं समजून घ्या की आपला देह आहे आणि आपण समजून घेतलं पाहिजे या देहाचा जो स्वामी ते परब्रह्म, ते मी आहे. मी परब्रह्म आहे आणि त्या परमात्म्याच्या सत्तेवर हा सगळा देह चालू आहे. त्या परमात्म्याचं पहा, आता एखादा साहेब असतो, तो साहेब आपल्या बंगल्यात राहत असतो, परंतु त्या साहेबाचा उचक असा असतो, कोणी त्या बंगल्याची सफाई करतात, माळी त्या बागेची काम करतो, नाही ना. त्यानंतर पाणी भरणारा सगळं पाणी भरत असतो, नंतर डबा करणारे त्या साहेबांचा स्वयंपाक करीत असतात, मुलकरी काय भांडी घाशीत असते. म्हणजे आणि कंपनीचा मालक साहेबांना न्यायला येतो, तिथं नेऊन पोहोचवतो. सगळी कामं चालू आहेत, साहेब फक्त खुर्चीवर बसलेला असतो. परंतु तिथला माळी, तिथली मुलकरीण, तिथले ते कामगार, सगळा कामगार वर्ग कसा असतो, आपापल्या काम सगळी करीत असतो, साहेब फक्त बसलेला असतो, नाही का. साहेब एक काही करत नाही. पण त्या साहेबाचा वचक म्हणजे त्या साहेबाची सत्ता अशी असते का जे काही त्या बंगल्यामध्ये असणारे 50 कामगार हे आपापली कामं चोख करत असतात, नाही का. आणि म्हणून त्या बंगल्याला काय आहे, शोभा आहे.
आणि तशाच प्रकारे या देहामध्ये जी सत्ता आहे, केवळ जे सत्ता तो पुरुष पुंडूस होता. आणि क्रिया हे समजता, प्रकृती हे समजता क्रिया नाव. केवळ जे सत्ता तो पुरुष पुंडूस होता आणि प्रकृती हे समजता क्रिया नाव. म्हणजे परमात्म्याची सत्ता वचक शक्ती फक्त त्याची आहे. तसं ह्या जगामध्ये परब्रह्म आहे सत्तावा, आणि त्याच्या सत्तेनं सगळी सृष्टी आपापल्या सगळ्या देवदेवता आपली कार्य करीत असतात. आणि या सृष्टीचा कारभार चोख चालू आहे. या जगामध्ये परमात्मा आहे. परमात्मा म्हणजे त्याची वचक, त्याची सत्ता. ही सत्ता आपल्या सरपंचासारखी नाही, खासदारासारखी नाही, आमदारासारखी नाही आणि पंतप्रधानासारखी नाही. त्याची सत्ता म्हणजे कशी आहे, एक कलमी सत्ता आहे, नाही का, नो आर्ग्युमेंट. तिथं त्याची परमात्मा सत्ता कशी आहे, नो आर्ग्युमेंट. हे असं का तसं काही विचारायचं नाही. याला का मारलं त्याला का मारलं काही इलाज नाही का. इथं सगळं शेजाऱ्याला विचारता येतं, घरातल्याला विचारता येतं, मित्रांना विचारता येतं, भांडता येतं, असं काय केलं तसं काय केलं. पण देवाला विचार असं काय केलं, हे ताकद, हे असं काय केलं विचाराची ताकद परमात्म्याला नाही. कोणाचीच ताकद नाही. फक्त गुपचूप बसा, हा इथे सहन करा आणि त्याने दिले तसं पाऊल टाका. नो आर्ग्युमेंट सत्ता त्या परमात्म्याची आहे. अशा प्रकारच्या परमात्म्या सत्ता. आणि म्हणून तो परमात्मा ह्या देहामध्ये सत्ता रूपानं, शक्ती रूपानं, ज्ञान रूपानं वास्तव्य करीत आहे परमात्मा. म्हणून आपलं ज्ञान काय पाहिजे, मी ते परब्रह्म आहे हे ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. हा देह चालतोय त्या परमात्म्याच्या सत्तेवर हा देह चालू आहे. हा साहेब या देहामध्ये आहे. हे साहेब या देहामध्ये बसलेले आहेत. आणि म्हणून त्या मेंदूची सत्ता चालते, हृदयाच्या क्रिया चालतात, फुफ्फुसाच्या क्रिया चालतात, आतडीच्या क्रिया चालतात, सगळ्या स्नायूंच्या क्रिया चालतात, डोळ्याच्या क्रिया, कानाच्या क्रिया, तोंडाच्या क्रिया, सगळी यंत्रणा सज्ज आहे. हे सुद्धा एक नगर आहे, एक राज्य आहे, एक नगर आहे. या नगरामध्ये फार मोठा कामगार वर्ग आहे. आणि नगरामध्ये सगळ्या म्युन्सिपाल्टी कशा करता असते, नगर व्यवस्थित चालवण्याकरता नगराला पाणी समस्या, ड्रेनेज समस्या, आरोग्य समस्या, शिक्षण समस्या, सगळ्या समस्या सोडवण्यासाठी नगरपालिका काय करते, सगळी यंत्रणा कामाला लावते. मग तशा प्रकारची एक नगरपालिका ही एक राज्य आहे, नाही का. आणि ही सगळी यंत्रणा काय करते, आपापलं काम चोख करत असते. परंतु ती शक्ती अशी आहे, या कोणत्या याच्यावर चालू आहे, तर जसा पालिकेचा अध्यक्ष मेयर असतो त्याला काय म्हणतात, नगराध्यक्ष. त्या नगराध्यक्षाच्या सत्तेवर महापालिकेचे काम कसे आहे, तर त्या परमात्म्याच्या सत्तेवर सगळं हा देह चालू आहे. विश्वामध्ये तसंच आहे. म्हणून त्या सगळं विश्व, चंद्र, सूर्य, तारे, समुद्र, ह्या विश्वामध्ये त्या परमात्म्याची एकतंत्री सत्ता आहे, नाही का. एकतंत्री सत्ता आहे. सगळं विश्व त्या सत्तेवर चाललेलं आहे. आणि तो परमात्मा इतका समर्थ आहे की त्याची सर्वंकष सत्ता त्याची आहे. त्या परमात्म्याची सत्ता सर्वंकष आहे. आणि म्हणूनच आणि आपण काय समजून घ्यायचं आहे का तो परमात्मा मी आहे. अजून एक तुम्हाला मी मागे दृष्टांत सांगितलं होता, एक कंपनी होती, त्या कंपनीमध्ये काचेचं केबिन असतं, त्या केबिनमध्ये साहेब बसलेले असतात. आणि त्यामुळं सगळ्या कंपनीचा कारभार अगदी यथोचित चाललेला असतो. जे तो आपला काम चोख काम करत असतो, नाही का. कोणी खाली बसत नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. बरं, साहेबांचा यायचा जायचा दरवाजा वेगळाच असतो, तो कोणाच नाही नसतो. साहेब कधी येतात, काही कधी जातात ते कोणाला कळत नसतं. कारण त्यांचा एंट्री वेगळीच असते, त्यांचा दरवाजा वेगळाच असतो. सगळ्या कामगार करता वेगळा दरवाजा साहेबाच्या करता. या देहातून सुद्धा ह्या साहेबांचा दरवाजा आहे, नाही का. म्हणजे जसं राजाचा दरवाजा वेगळा असतो, तसा मग देवाने प्रवेश केला, विचार केला, आता हे राज्य मी निर्माण केले, आता या राज्यामध्ये मला शिरकाव करायचा आहे, तर कोणत्या मार्गाने जावं, राजमार्ग त्याला म्हणतात. त्याला काय म्हणतात, राजमार्ग. मग त्यांनी इथून प्रवेश केला. इथून फक्त भगवंताचाच प्रवेश आहे, इथून कोणाचाच प्रवेश नाही, नाही का. हा 10वा दरवाजा फक्त परमात्म्यासाठीच आहे, नाही का. आणि म्हणून तसं साहेब त्या केबिन मध्ये बसलेले असतात. परंतु त्या साहेबांची सत्ता अशी असते का सगळीचे साहेब काय करत नाही, फक्त खुर्चीमध्ये बसतात, खुर्चीमध्ये बसतात. परंतु सगळेच्या सगळे कामगार, जे काही प्रत्येक मशीनचं कामगार, प्रत्येक क्लार्क
नाही का, सगळं ऑफिसचं सगळं जय्यत अगदी चालू असतं. 11 वाजलं की ऑफिस सुरू होतं, 5 वाजलं की ऑफिस बंद होतं, जे ते आपले कार्य करीत असतात. नाही का, साहेबाला सगळं दिसतं, कोण काय करतो, कोण काय करतो, कोण काय करतो. पण कंपनीतल्या एकाही माणसाला मात्र साहेब दिसत नाही. हाय का नाही तेही सांगता येत नाही. परंतु त्या साहेबांना घाबरून काय होतात की सगळेजण कंपनीचा कारभार काय करतात, अगदी व्यवस्थित करतात. मग तशाच प्रकारचा इथं तो परमात्मा आपल्या, म्हणून आपण काय लक्षामध्ये घ्यायचं आहे, तर तो परमात्मा मी आहे, मी ब्रह्म आहे. आणि मी हे सांगितलं सगळं काही प्रकृती करते. अर्जुना, यामध्ये मी काही करत नाही, परंतु माझ्या असण्यानं, माझ्या सत्तेनं तिला सगळ्या शक्ती तिला प्राप्त होतात. तिला बुद्धी प्राप्त होते, शक्ती प्राप्त होते, कौशल्य प्राप्त होतात, ज्ञान माझ्यापासून ज्ञान घेते, माझ्यापासून शक्ती घेते, माझ्यापासून कौशल्य घेते, माझ्यापासून सत्ता घेते, सगळं माझ्यापासून घेते. परंतु आणि ती सगळ्या देहाचा किंवा सगळ्या जगाचा व्यवहार ती चालवते. त्यामध्ये मी काही करत नाही, सगळं प्रकृतीच करते. म्हणजे तर आपण समजून काय घ्यायचंय, मी परब्रह्म आहे, मी काही करत नाही. काय समजून घ्यायचं आहे, मी काहीच करत नाही, मी अकर्ता आहे. तैसा म्हणे वाचा देहे ऐसा जो व्यापार होय, तो मी करीत आहे ऐश न म्हणे. मग आपण मी काही करत नाही, मी अकर्ता आहे. परमात्मा अकर्ता आहे ना, तसा मी सुद्धा अकर्ता आहे, नाही का. आणि मी अकर्ता असल्यामुळे मी कसा आहे, मी अभोक्ता आहे, मी काही करत नाही. परंतु माझ्या असण्यानं प्रकृती करी करवे, ही कर्म कोण करतं, तर प्रकृती करी कर्मे ती मी केली म्हणे भ्रमे, ते मूर्खमती भ्रमे मी करता म्हणे. मग प्रकृती हे सगळे कर्म प्रकृती करतं. जसं साहेबाच्या बंगल्यातले काय करतात, सगळा कामगार वर्ग बंगल्यातली कामं करतो, साहेब काहीच करत नाही. साहेबाच्या सत्तेनं, साहेबाच्या वचकानं, साहेबाच्या असण्यानं सगळ्या बंगल्यातली कामं यथोचित पार पडली जातात. तशाच प्रकारचे या साहेबाच्या असण्यानं या देहात ते सगळ्या प्रकारचे कार्य का होतात, तो तंत जिथल्या तिथं पार पडली जातात. परंतु साहेब आहे म्हणून काम का होतात, साहेब आहे म्हणून. आणि याला साहेब, परमेश्वराला साहेबच म्हणतात बरं का हिंदीमध्ये. देवाला काय म्हणतात, साहेबच म्हणतात. आणि म्हणूनच ते काही करत नाही. मग आता हा जो भ्रम आहे, हा भ्रम आपल्याला घालवायचा आहे. मग आता विचार करा, आणखी एक प्रकृती जी आहे ती तरी आता त्या परमात्मा आहे म्हणून ती प्रकृती आहे, परमात्म्याच्या असण्यावर ती प्रकृती आहे. ती प्रकृती कशी आहे, कारण प्रकृतीला परमात्म्याची गरज आहे का नाही. जगाला सूर्याची गरज आहे, परंतु सूर्याला जगाची गरज नाही. जगाच्या असण्यावर सूर्याचं असणं नाही, नाही का. जगाच्या असण्यावर सूर्याचं असणं नाही, परंतु सूर्याच्या असण्यावर जगाचं असणं मात्र आहे. आणि म्हणूनच काय समजून घ्यायचं आहे, तर प्रकृती हा जो भ्रम आहे. मग आता आपल्याला जी भीती जी वाटते, चिंता जी वाटते, मग याच्याकरता ज्ञान. मग बागुलबा खरा आहे का, परंतु बागुलबाची भीती लहान पोराला वाटते, नाही का. मग इथं शोक, भय, हर्ष ह्या कल्पना आहेत. ह्या कल्पनेतून आपण सुटायचंय. हर्ष, शोक, भय, चिंता ह्या कल्पनेतून आपण सुटायचं आहे. ब्रह्माच्या ठिकाणी कसलीही कल्पना नाही. सुख, दुःख, नाही का, हर्ष, प्रिय, अप्रिय, पाप, पुण्य, शुभ, अशुभ, आणि ह्या सगळ्या ह्या कल्पना, ह्या ज्या कल्पना आहेत ह्या ब्रह्म सत्तेवर घडतात. परंतु ब्रह्म मात्र कोणतीच कल्पना करत नाही, नाही का. ब्रह्म कोणती कल्पना करत नाही. आणि म्हणून तर आणि ब्रह्माच्या ठिकाणी कल्पना नाही. आणि कल्पनेमुळेच सगळी सुख आणि दुःख होतात. कल्पनेमुळेच बंध, कल्पनेमुळेच मोक्ष. आणि ही प्रकृती आणि हा आत्मा जर कळला तर मग तो कल्पना करायचं थांबतो. कल्पना करायचं थांबतो. मग पुढे पाहता मग कल्पना कधीपर्यंत करावी. भीती कशामुळे, कल्पनेमुळे आहे. मग आता तो बागुलबा असतो, बागुलबाची भीती कोणाला असते, लहान मुलाला असते. बागुलबाची भीती लहान मुलाला. पण ते लहान म्हणून मोठं झालं त्याला बागुलबाची भीती वाटते का, असं कधी घडतं का. हा मोठा झाला, 2 पोराचा बाप झाला तरी बागुलबाला घाबरतो. अजून 2 पोराचा बाप झाला तरी बागुलबा, त्याचीच पोरं म्हणतात बागुलबाला आणू का, त्याचीच पोरं म्हणतात.
तो शहाणपणा करायला लागला, बाप म्हातारा शहाणपणा करायला लागला का पोर म्हणतात बाबा गब्बस नाही तर बागुरबाला बोलू म्हणून जाऊ दे म्हणतो. असं घडतं का? बरोबर अशाच प्रकारचं. बागुरबाची भीती कोणाला नाही का? जोपर्यंत बागुरबाची ओळख होत नाही तोपर्यंत बागुरबाची भीती. तसं सुख दुःख आपल्याला का होतात? प्रकृतीच्या ठिकाणी सुद्धा दुःख नाही. विचार जर केला तर प्रकृतीच्या ठिकाणी दुःख नाही आणि आत्म्याच्या ठिकाणी तर दुःख नाहीच नाही. मग दुःख कशामुळे आहे? दुःख कल्पनेमुळे दुःख आहे, नाही का? आणि मग म्हणून कसं आहे तर आता इथं एवढं समजून घ्यायचंय का हा जो परमात्मा जो आपण म्हणतो मी करतो, असं मी करणारा आहे, किंवा परमात्मा किंवा देव करतो, काही परमात्मा करतो. परमात्मा काही करत नाही. किंवा परमात्म्याच्या असण्यानं किंवा त्याच्या सत्तेनं प्रकृती ही सगळी कर्म करते. उदाहरण दिलं, सूर्यावरून सांगितलं, सूर्य उगवला का सगळं जग आपापल्या कामाला लागतं, सगळे जग कार्य करायला लागतं. परंतु सूर्य काय करतो का? सूर्य काही एक करत नाही, नाही का? सूर्य काही एक करत नाही. त्याने राजाचा प्राण वाचवला होता. राजानं वेषांतर केलं आणि तो नगर पाहण्यासाठी किंवा वेषांतर करून आपल्या राज्यामध्ये फेरफटका करण्यासाठी तो निघाला. तर तेव्हा एक त्या राजाला एका डाकूनं गाठलं आणि त्याला आता त्याचा जीव घेणार. तर त्या ठिकाणी हे 3 जण आले आणि 3 जणांनी काय केलं? त्या चोराशी डाकूशी सामना केला आणि राजाचे प्राण वाचवले. त्यांना तर माहित नव्हतं, नाही का? त्यांना माहित नव्हतं हा राजा आहे म्हणून. आणि म्हणून काय सांगितलं तर त्या डाकूला पळून लावलं त्यांनी आणि राजाचे वाचवले. आणि म्हटलं बरं झालं, नाही का? राजाला म्हटलं बरं झालं तुम्ही 3 जण आले म्हणून माझे प्राण वाचले. तर तुम्हाला म्हणे असं करा, तर तुम्हाला जे काही पाहिजे असेल ना तर ते उद्या राजवाड्यात जा आणि राजाला सांगा. पाहिजे ना तर राजवाड्यामध्ये जा आणि राजाजवळ मागा. तुमच्या काही इच्छा असतील त्या राजवाड्यामध्ये जा, राजाला सांगा म्हटला आणि राजा तुमची इच्छा पूर्ण करेल म्हणे, नाही का? अशा प्रकारे त्यांना सांगितलं. आता हे म्हटले आपण याचा प्राण वाचवलाय आणि आता राजा काय करणार आहे? राजाला फक्त सांगा का आम्ही काय केलेलं आहे का? म्हणे मी सांगतो का यांनी अशा प्रकारचे शूर आहेत, चांगले आहेत, यांनी अशा अडचणीतल्या माणसांनी यांनी सहाय्यक मदत केलेली आहे असा मी राजाला निरोप देतो. राजाला अशा गोष्टी फार आवडतात, अशी माणसं राजाला फार आवडतात आणि त्यामुळे नुसते तुम्हाला ते काहीतरी बक्षीस राजा तुम्हाला देत. मग हे जातात. मग तिथं गेल्यानंतर प्रधान ते 3 जण येतात. राजा त्या सिंहासनावर बसलेला असतो, हे काही त्याला ओळखत नाही. सिंहासनावर बसला असतो, 3 जण येतात. हे म्हणतात तुम्हाला काय पाहिजे, कोणाला काय पाहिजे, कोणाला काय पाहिजे, हे त्या देऊन टाकतो, नाही का? त्या जे पाहिजे प्रधान म्हणतो तुम्ही असं काय करता म्हणतो. तुम्ही आज हे आपल्या राज्यातली मोठमोठी माणसं आली त्यांना तुम्ही त्यांच्या मागणी ऐकल्या नाही, यांची एवढी मागणी काय ऐकता? तेव्हा तो राजा सांगतो का मी फेरफाटका मारायला राज्यामध्ये गेलो असताना मी या 3 माझा जीव वाचवला, नाही का? ह्या 3 माझा. मग यांना कळतं की आपण ज्याचा जीव वाचवला तो कोण होता? राजा होता. आणि मग तुम्हाला काय पाहिजे ते देऊन टाक. तर तेव्हा आता पहा माझा काय मागावं? बागी एकानं काय म्हणलं मला 50 एकर जमीन द्या, त्यानं 50 एकर जमीन मागितली, नाही का? एकानं म्हटलं मला काय करा आमच्या गावाचं म्हटलं सरपंच करून टाका, त्याला सरपंच करून टाकलं. दुसरा होता म्हटला महाराज तुम्ही असं करा म्हटला 1-2-3 वर्षातून आमच्या घरी महिनाभर येत जा म्हटलं. काय करायचं? 1-2 वर्षातून आमच्या घरी 1 महिनाभर येऊन राहत जा, एवढंच फक्त मागितलं. मग आता राजाला ते कबूल करावं लागलं ना. मग त्याच्याकरता काय करावं लागलं? त्याला राजवाडा बांधून द्यावा लागला. त्याच्यात सगळं म्हणजे तिथं रस्ते करावे लागले, तिथं सगळी रोषणाई करावी लागली, सगळ्या सोयी त्याला तिथं म्हणजे सगळ्या तिथं सगळी संपत्ती, याला काही अडचण पडू नये ना. सगळी संपत्ती म्हणजे त्याच्या जन्मजन्मीचा त्याचा काय झाला प्रश्न मिटला. म्हणजे तशा हे कशाकडे सांगितलं की राजा जर प्रसन्न झाला, राजाची कृपा जर झाली तर आपल्याला कोणत्या गोष्टीची काही कमतरता पडत नाही. मग तसंच हा परमात्मा एकदा परमात्म्याची आपल्याला जर कृपा जर झाली ना, आपल्या सुद्धा कोणत्या गोष्टीची काही कमतरता पडत नाही. तर अशा प्रकारचा विषय सांगितला. तर आता श्लोकामध्ये हाच विषय आता आपण बऱ्याच विस्ताराने पाहिला, तरुणीने सांगितलं आहे आणि आपण आता थोडंसं त्याचं विवेचन केलं.
त्याचं तात्पर्य लक्षात मध्ये आलं का? तर तसं म्हणजे ही प्रकृती आहे, जड आहे आणि चेतन आहे. सगळी प्रकृती जड आहे. प्रकृती तसं पाहिलं तर प्रकृतीला स्वतःच्या आता हा फॅन पाहिला तर त्या करंटवर फॅन चालतो. मग असा कसा देवाचा देवबाई ठकडा आणि देव एका पायाने लंगडा. मग देव आहे तो सगळं शक्तिमान आहे, बुद्धी आहे, शक्ती आहे, सगळं आहे, परंतु तो मात्र काही करू शकत नाही. त्याला प्रकृतीचं साह्य त्याला घ्यावं लागतं आणि तसं ती सगळं काय करते, परंतु तिला ऑर्डर पाहिजे, सत्ता पाहिजे. सत्तेशिवाय तिला काय करता येत नाही. मग आता हे किती आश्चर्य, कशा ह्या गोष्टी करतात. ईश्वराची सत्ता आश्चर्यकारक आहे. जमिनीमध्ये बी पडलं, साधं बी पडलं एखादं, तर ते बी वाढायला लागतं आणि ते हळूहळू त्याला अंकुर फुटतो, त्याला लगेच तो मोठं होत जातं, त्याचं खोड तयार होतं, त्याला पानं येतात, त्याला फुलं येतात. हे सगळं का आपोआप घडतं का? किती आश्चर्यकारक. तिथं त्या रोपाची झाडाची वाढ होत असताना तिथं काय 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 तिथं घडत असतं. हे कोणीतरी करतं का नाही? कोणीतरी करत असल्याशिवाय आहे का? आपली यंत्रणा काय साधी आहे का? यंत्रणा साधी. आपला डोळा जाऊ दे बरं, हा असा डोळा दुसरा मिळतो का? कंपनीमध्ये तयार करता येतो का? डोळ्यासारखा डोळा कोणी तयार करू शकत नाही, कानासारखा कान कोणी करू शकत नाही, आनंदलिकेसारखी आनंदिका नाही, ह्या हृदयासारखं हृदय नाही, नाकासारखं नाक नाही, हातासारखं हात नाही, बोटासारखं बोट नाही, पायासारखं पाय नाही, त्वचेसारखी त्वचा नाही. हे निर्माण केलं हे जगात कोणीच निर्माण करू शकत नाही, नाही का? हे निर्माण कोणीच करू शकत नाही. आर्टिफिशियल असतं ते काही कामाचं नाही, नाही का? मग तशाच प्रकारे तर परमात्मा पण तो काही करत नाही, सगळं काही प्रकृती करते आणि म्हणून पाप पुण्यही त्याला नाही, नाही का? म्हणून त्याला जन्म मरण जन्म मृत्यू त्याला नाही, त्याला पाप पुण्य नाही, परंतु त्याच्या सत्तेनं सगळी प्रकृती करते. आणि विचार जर केला तर ही शेवटी जर समजा अंतिम ज्ञान जर पाहिलं तर ही प्रकृती सुद्धा कशी आहे, त्याच्या सत्तेवर भासणारी आहे. हा विषय पुढे येईल, आता हा विषय पुढे नाही. परंतु आपल्या बुद्धीतलं अज्ञान घालवण्यासाठी आपण म्हणतो का मी करतो किंवा देव करतो. नेमकं कोण करतो? मी करतो का देव करतो? तू कोण आहेस तर तू देव आहेस, तू परमात्मा आहेस, नाही का? तू सुद्धा काही करत नाहीस, तू सुद्धा अकर्ता आहे. मग परमात्म्याची जी शक्ती आहे हे कोण करतं? अशी जी परमात्म्याची शक्ती जी आहे आणि ती शक्ती तिलाच म्हणायचं प्रकृती. आणि ती शक्ती परमात्म्याहून म्हटलं तर वेगळी नसते. ती परमात्म्याची शक्ती जसं लोह चुंबकाची शक्ती चुंबकापासून वेगळी असते का? अग्नीची शक्ती अग्नीपासून वेगळी असते का? अग्नीची शक्ती म्हणजे अग्नी नव्हे, बरोबर आहे? लक्षात आलं का? तुम्ही पाणी गरम करायला ठेवलं, पाणी गरम झालं, ते पाणी बोट घालून पाहिलं तर पाणी गरम आहे, परंतु तो अग्नी आहे का? तो अग्नी आहे का? ती अग्नीची शक्ती त्याच्यामध्ये आहे, परंतु तो अग्नी नाही. तसं आग म्हणजे काय आहे? शक्ती म्हणजे ती त्याच्यापासून भिन्नही नाही आणि अभिन्नही नाही. अशा प्रकारची जी परमात्म्याची आश्चर्यकारक शक्ती, त्याला काय शब्द वापरलेला आहे? परमात्म्याची आश्चर्यकारक शक्ती हे अघटित जगाची रचना करते आणि ह्या जगाचं संचालन करते, परंतु परमात्मा काही करत नाही. परंतु तो परमात्मा सर्व अशा ह्या आश्चर्यकारक प्रकृतीवर, ही प्रकृती साधी आहे का? साधी नाही. मग अशा ह्या प्रकृतीवर त्या परमात्म्याची अशी अबाधित अशा प्रकारची सत्ता आहे, नाही का? आणि तोच परमात्मा हा विश्वव्यापक अशा प्रकारचा परमात्मा हा आहे. आणि आपण आता पुन्हा एकदा थोडंसं माग येऊन जर पाहिलं, हा जो देह आहे या देहामध्ये अशी जी चित शक्ती जी आहे, नाही का, ज्ञानमय असं जे स्वरूप जे आहे, शक्तीचं म्हणून त्याला, कारण असं जे चिन्मय जे ह्या देहामध्ये स्वरूप आहे, नाही का, आपल्या देहातच नाही तर या विश्वव्यापक असं जे चिन्मय स्वरूप, तर तेच आपण आहोत. या देहाच्या प्रकृती निर्माणही होते आणि नाशही पावते, बरोबर आहे का नाही? प्रकृती निर्माण होते, नाश पावते. प्रकृती ही परिच्छिन्न आहे. परिच्छिन्न म्हणजे काय? मर्यादित आहे. परिच्छिन्न याचा अर्थ मर्यादित आहे. हे आकाश काय झालेलं आहे? ह्या भिंतीने परिच्छिन्न म्हणजे संकुचित, म्हणजे एक देशी. परिच्छिन्न म्हणजे एक देशी. आता तुम्ही इथं आहेत,
तुम्ही इथं आहेत, तुम्ही ते सुंदरबाई शाळेत असू शकता का, पुण्यात असू शकता का, परंतु आकाश कुठं जा, आकाश कुठंही असतच. दिल्लीला जायचं म्हणून आता आपण आकाश बरोबर घ्यायचं का, आकाश बरोबर घ्यायचं. आपला जो डबा आहे, आता विचार करा, आपण डबा घेतला, डब्यातलं आकाश आणि दिल्लीतलं आकाश एक आहे का वेगळी, एकच आहे ना. इथं डबा बसवला आणि तिथं डबा उघडला, आकाशात काही फरक पडला का, एकच आकाश, फरकच नाही. अशा प्रकारचं एक परमात्म्याचं स्वरूप, आणि ते स्वरूप कळावं म्हणून जेव्हा मन बुद्धी इंद्रिय ही त्या परमात्म्याला जाणू शकत नाही, परंतु मन बुद्धी इंद्रिय हीच काय करतात, त्याची शक्ती आहे नाही का, त्याची शक्ती आहे. मग हे कार्य कोणा करता करते प्रकृती, प्रकृती कार्य कोणा करता करते, त्याला काय गरज आहे, त्याला गरजच नाही का, स्वतःसाठीच करते. ही जी प्रकृती आहे ही स्वतःसाठीच करते, त्याला गरज नाही. आत्म्याला गरज आहे का, त्याला गरज नाही, त्याला गरज नाही. सूर्याला गरज आहे का, सूर्याला म्हटलं मी आज दारच उघडणार नाही, त्याच्या का पाहू म्हणजे आज पाहतो, आज तुला दारच उघडत नाही, जा नको उघड, त्याला काय आज मी संडासला जाणार नाही, नको जाऊ, त्याला काय करायचे. लग्न माणूस कोणा करता करतो, सरपंचा करता करतो का, लग्न कोणा करता करतो, स्वतः करता करतो नाही का. मग प्रकृती कोणा करता, स्वतः करता. ही प्रकृती येते. प्रकृतीला काय करायचं आहे, ही प्रकृती जन्म मरण पावते, आत्मा जन्म घेत नाही, मरणही घेत नाही. ही प्रकृती, जीव म्हणजे प्रकृतीच मध्येच मरतो ना, तो जीव प्रकृतीमध्ये मरतो. खरं तो परमात्माचा आहे, परंतु तो काय झालेला आहे, त्या प्रकृतीमुळेच तो आत्माच आहे, परंतु प्रकृतीमुळे काय झालं, स्वतःचा तो स्वरूप विसरला आणि म्हणून भयंकर तो दुःख भोगतो. आणि या दुःखातून बाहेर काढण्यासाठी ही प्रकृतीच दुःख भोगते ना. तो जीव आहे, तो जीव आहे, ही हद्यात इथे इथे नाश पावतो, परंतु तो जीव ह्या दियातून त्या दिया, त्या दियातून त्या दिया, त्या दियातून त्या दियात खरं दुःख तो जीव भोगत असतो, जीव भोगत असतो. तो आनंद रूप असताना दुःख भोगत असतो. मग तो सुद्धा पराप्रकृती आहे. आपल्याला माहिती आहे ना ती कोणती प्रकृती आहे, ती पराप्रकृती आहे. आणि त्याला सहाय्य करण्यासाठी अपराप्रकृती आहे. त्या पराप्रकृतीला आणि अपरा आणि अपराप्रकृतीला सामर्थ्य देणार तो परमात्मा आहे नाही का. या दोन्ही प्रकृतीला साथ देणार. ही पराप्रकृती दुःख भोगते आणि तसंच पाहिलं ही परा आणि अपरा ही सुद्धा परमात्म्यापासून वेगळी नाही. वेगळी नाही. तो भाग थोडासा वेगळा आहे म्हणून आपण तिकडे जायला नको. ही त्याच्यापासून वेगळी नाही. वेगळी कशी नाही तुम्हाला सांगतो. बीज आता पानं दिसायला वेगळे आहेत. आता सुद्धा इथे विचार जर केला तर आपण सगळे वेगवेगळे दिसतो. प्रत्येकाची कपडे वेगळी, प्रत्येकाचा रंग वेगळा, प्रत्येकाची उंची वेगळी, प्रत्येकाची जाडी वेगळी, प्रत्येकाचं बोलणं वेगळं, रूप वेगळं, प्रत्येकाची स्वभाव वैशिष्ट्ये वेगळी, प्रत्येकाचा दर्जाही वेगळा नाही का. हे वेगळं परंतु सगळ्यात असणारं आत्मतत्व मात्र एक आहे. याला ज्ञान म्हणायचं. प्रत्येकामध्ये असणारं आत्मतत्व एक आहे. हे ज्ञान झालं का माणूस सुखी होतो. आत्म्याच्या ज्ञानानं मनुष्य सुखी होतो नाही का. आणि प्रकृतीचं काम हेच आहे. काय करायचं आहे, तिनं आत्माचं ज्ञान तिनं करून घ्यायचं आहे. आत्मा तिनं समजून घ्यायचं आहे आणि स्वतःला काय करायचं आहे, आत्मस्वरूपात स्वतःचा लय करून टाकायचा आहे नाही का. आत्मस्वरूपात लय होतो का नाही प्रकृतीचा. जेव्हा ज्ञान होतं तेव्हा प्रकृतीचा लय कुठं होतो, आत्मस्वरूपाचा होतो. आत्म्याचं ज्ञान होतं तेव्हा प्रकृतीचा लय होतो. मग आत्म्याचं ज्ञान, प्रकृतीचा लय झाल्याशिवाय आत्म्याचं ज्ञान होत नाही. प्रकृती पूर्ण बाधित झाल्याशिवाय आत्म्याचं ज्ञान होत नाही. कळलं का. पूर्ण प्रकृती म्हणजे प्रकृती पूर्णपणे मिथ्या आहे, बाधित आहे नाही का. म्हणजेच तिचा लय करणं, तेव्हा आत्म्याचं ज्ञान होतं. आत्म्याचं ज्ञान झालं का प्रकृती बाधित ठरते, किंवा प्रकृती बाधित ठरली का आत्म्याचं ज्ञान होतं. ही प्रकृती लय जरी झाली तरी अंशानं, काही अंशानं आत्म्याचं आपल्याला ज्ञान होतं. परंतु आत्म्याचं पूर्ण ज्ञान होण्यासाठी योगी काय करतात, आत्म्याचं अंशतः ज्ञान करून घेतात. समाधीच्या योगानं अंशतः ज्ञान करून घेतात नाही का. योगी परमात्म्याचं अंशतः ज्ञान करून घेतात, पण प्रकृतीचं लय करून घेतात.
आणि महात्मा ज्याला ब्रह्मवेत्ते काय करतात, परमात्म्याचं अंशतः नाही तर संपूर्ण ज्ञान प्रकृती बाधित करून घेतात. हे ज्ञान आहे प्रकृती बाधित करणं, यालाच म्हणायचं ज्ञान. प्रकृती सत्य नाही. ही ब्रह्माची सत्य वस्तू जी आहे. आता तुम्हाला सांगतो असत म्हणजे काय. असत आधी सांगतो मग तुम्हाला सत कळेल. असत म्हणजे काय, असतच्या विरोधी सत आणि सतच्या विरोधी असत आहे. वंद्यापुत्र असत आहे. सशाचं शिंग असत आहे नाही का. खपुष्प, खपुष्प म्हणजे आकाशाला कधी फुल येतं का. सशाला शिंग असतं का. कासवीचं दूध असत आहे नाही का. मग हे जसं असत आहे, मग त्याच्या विरुद्ध सत जे कधीच कुठं झालंय नाही, होणारही नाही आणि आता नाही, त्याला काय म्हणायचं असत. आणि जे नाही असं कधीच नाही कुठंच नाही, त्याला काय म्हणायचं सत. आता सूर्याला सुद्धा सत म्हणता येत नाही नाही का. सूर्याला सत म्हणता येत नाही, पृथ्वीला सत म्हणता येत नाही, आकाशाला सत म्हणता येत नाही. सत फक्त एक परमात्मा आहे. मग आता परमात्म्याची शक्ती असत आहे का सत आहे. सत म्हणावं तर तिचा नाश होतो. तिचा काय होतो, तिचा प्रत्यंतर सतत येत नाही. कधी असते कधी नसते. मन, आता ही सगळी प्रकृती आहे. मन, बुद्धी, चित्त, अहंकार, देह, इंद्रिय ही सगळ्या प्रकृतीमध्ये मोडतात. हिचा नाशही होतो आपल्याला माहिती आहे. कधी असते आणि कधी नसते नाही का. म्हणून ती जशी सत नाही ती नाही का. सत्वस्तू बाधित कधीच होत नाही. सत्वस्तूचा बाध कधीच होत नाही. आणि प्रकृतीचा बाध होतो, प्रकृतीचा नाश होतो आणि प्रकृतीचा बाधही होतो. ज्याचा बाध कधीच होत नाही आणि ज्याचा कधीच नाश होत नाही त्याला सत म्हणतात. पण ज्याचा बाध होतो आणि ज्याचा नाश होतो त्याला असत म्हणतात त्याला नाही का. म्हणजे वंद्यापुत्र असत. आता जे सतय नाही असत नाही. सत म्हणावं तर त्याचा बाध कधीच व्हायला नको. अशी सत्वस्तू जगामध्ये त्रिगुणात फक्त आत्माचे बरं का. सत फक्त आत्मात. आणि असत काय आहे, प्रकृती. मग सत आहे का असत हे म्हणायचं. मग ती असत नाही म्हणता येत ना. ती असत म्हणे वंद्यापुत्र दिसत नाही, मग प्रकृती दिसते, मग असत कशी म्हणता येईल तिला. वंद्यापुत्र दिसतो का नाही, तिला असत म्हणता येईल. पण प्रकृती धडधडीत दिसते, मग तिला असत म्हणता येत नाही. म्हणून तिला काय म्हणायचं, सतही म्हणायचं नाही आणि असतही म्हणायचं नाही. तर तिला सत्ता सत्तावरून विलक्षण म्हणतात. तिला काय म्हणायचं, सत्ता सत्तावरून विलक्षण म्हणजेच अनिर्वचनीय असा शब्द आहे त्या वेदांत शास्त्रामध्ये. प्रकृती अनिर्वचनीय आहे म्हणजे तिचं सतरूपाने विवेचन करता येत नाही आणि असतरूपाने विवेचन करता येत नाही. आणि म्हणून तिला म्हणायचं अनिर्वचनीय म्हणजे तिचं कसंच विवेचन करता येत नाही, त्याला म्हणायचं अनिर्वचनीय. मी प्रकृती कशी आहे, अनिर्वचनीय म्हणजे बोलणंच नाही. जिचं विवेचन करता, जिचं कसंच विवेचन करता येत नाही. वंद्यपुत्र नाही म्हटलं, प्रश्न मिटला. ब्रह्म, आता आपण पाहिलं पंचकोश वेग करताना आपण पाहिलं की आत्म्याचा अखंड अन्वयच आहे आणि देहांचा या पंचकोशांचा व्यतिरेक होतो, ज्याचा कधीच व्यतिरेक नाही. आत्म्याचा व्यतिरेक कधीच नाही, त्याचा सतत अन्वयच आहे. परंतु प्रत्येक कोशाचा अन्वय कधी अन्वय असतो, परंतु कधीतरी अखंड अन्वय आहे का, नाही का. पण आणि त्यांचा व्यतिरेक होतो कधी ना कधी. प्रत्येक कोशाचा व्यतिरेक झालेला आहे नाही का. आकाश कुठं नाही सांगा, सगळ्या गोष्टीचा व्यतिरेक आहे, पण आकाशाचा व्यतिरेक कुठं आहे का. आकाश, सूर्याचा सुद्धा व्यतिरेक आहे, सूर्य रात्री नसतो म्हणून व्यतिरेक आहे. आकाशाचा व्यतिरेक कुठं आहे का. आकाशाचा व्यतिरेक आहे का, आकाशाचा व्यतिरेक कुठंच नाही. व्यतिरेक म्हणजे नसणं नाही का. असा व्यतिरेक कुठंच नाही आकाशाचा. तसा परमात्म्याचा व्यतिरेक कुठंच नाही. परंतु परमात्म्याची अनुभूती घेतली असता परमात्म्याचा व्यतिरेक कधीच नसतो हे आपल्याला जाणून येतं. आणि प्रकृतीला जेव्हा लय होतो, प्रकृती जेव्हा लय पावते, बाधित होते. आणि म्हणून काय बाधित शब्द वेदांत शास्त्रानं अगदी क्लिअर कट किंवा ज्याला तंतोतंत सांगितलेलं आहे. चांगदेवाला लय करता येत होता, लय माहित होता, पण बाद माहित नव्हता. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी बादच सांगितलं. बाद सांगितलं म्हणजे काय, हे जग दिसत असलं
आता बाज म्हणजे दिसत असू नये नाही, त्याला म्हणायचं बाज, त्यालाच म्हणायचं मिथ्या. त्यालाच काय म्हणायचं? मिथ्या शब्द वापरायचा. बस आपण शब्द माहिती त्याला मिथ्या. मिथ्या म्हणजे बाधित नाही का? अशा प्रकारे म्हणजे ही प्रकृती आहे. मग आता हे जे बोलणं आहे, हे जे बोलणं आहे हे फक्त वाचारंभन आहे. वाचारंभन माहिती ना, हे वाचारंभन आहे. हे कधीपर्यंत? दिया जलता का तेल जलता? दिया जलता, एक म्हणतो दिवा जळतो, एक म्हणतो तेल जळतो, हे दोघांची भांडण मारामारी नाही का? दिया जलता का तेल जलता? मग एकाकडे गेले म्हणणे भांडण गेलं. त्याने सांगितलं अरे दिया भी नाही जलता आणि तेल भी नाही जलता नाही का? दिया भी नहीं जलता आणि तेल भी नहीं जलता. त्याच्या पुढचं म्हणतो सुबह व्हाया गो हो गया तो दिया का काम नाही, तेल का बी काम नाही. सुबह झाली ना, याचं काहीच काम नाही. हे सगळं आपण हसावं लागलं. काय आपण व्यर्थ चर्चा करीत होतो. मी ते अखंड दंडायमान एक रस ब्रह्म परिब्रह्म आहे, तिथं सगळं वाचाच थांबते. तिथं वाचा थांबते नाही का? हे वाचारंभण आहे. हे सगळं आत्म्याचं वर्णन काय आणि प्रकृतीचं वर्णन काय हे फक्त आत्मस्वरूपावर आपण पोहोचलो नाही म्हणून वाचारंभण आहे नाही का? आत्मस्वरूपावर पोहोचलो काही सगळं थांबलं नाही का? सगळं थांबलं. मग म्हणून त्याच्यावर याच्याकरता आपण तोच प्रयत्न, अखंड स्मरण सांगितलेलं आहे. त्याचं अखंड स्मरण नाही का? अखंड स्मरण सांगितलेलं आहे. आणि तो प्रकृतीला जाणतो, परंतु प्रकृती त्याला जाणू शकत नाही. प्रकृतीला जाणू शकते का? मग त्याची अनुभूती, आता लोक म्हणतात त्याची अनुभूती सुद्धा येत नसते. परमात्म्याचा अनुभव सुद्धा येत नसतो बर का? अनुभव हा प्रकृतीचाच अनुभव असतो. परमात्म्याचा त्याचा अनुभव काय येणार? त्याचा अनुभव काय येणार? त्याचा अनुभव कोण घेऊ शकतो? त्याला पाहिलं, अनुभव म्हणजे पाहिलं. त्याला पाहणारा दुसरा कोणतरी चेतन असला पाहिजे ना. त्याला पाहणारा जड चेत, आपण दगडाला पाहतो, दगड आपल्याला पाहतो का? आपण दगडाला म्हणलं नमस्कार, दगड आपण नमस्कार करू एखादा काही आज, पण दगड आपल्याला म्हणे का बरं ठीक आहे काय हरकत नाही. आपण जडाला जाणतो. दिवा जे जड आहे त्याला प्रकाशित करतो. दिवा जे जड आहे त्याला प्रकाशित करतो, परंतु एक दिवा दुसऱ्या दिव्याला प्रकाशित करतो का? करतो नाही. जडाला प्रकाशित करतो. मग आत्मा काय करतो? म्हणून दिव्याला प्रकाशित करत नाही. आणि दिव्याला कोण प्रकाशित करतो? त्याला कोणीच प्रकाशित करत नाही. तसं आत्म्याला कोण प्रकाशित करतं? आत्म्याला कोणीच प्रकाशित करत नाही. उलट काय होतं की त्याच्या प्रकाशानं ही प्रकृती प्रकाशित होते, त्याच्या प्रकाशानं प्रकृती प्रकाशित होते नाही. अशा प्रकारचा म्हणून त्याला कोणी जाणू शकत नाही. उलट त्याला जाणणं म्हणजेच आपला लय करून घेणं हा त्याचा अर्थ. त्याला जर जाणायचं असेल ना, तो काय म्हणे बळीन जीव दिला पाया तरी. मन जे आहे ते मन संपलं की त्याची अनुभूती आहे. ह्याच्याच करता प्रकृतीचा विचार करायचा नाही. मन संपलं, इथं बलवत्तर कोण आहे? मन आहे. या देहामध्ये बलवत्तर मी, या बलवत्तर देहामध्ये मन आहे, या देहामध्ये बलवत्तर चित्त आहे. मग त्यानं देवाचं भजन करायचं. देवाच्या भजनानं काय होईल तर चित्त असते, चित्ताचा लय होईल. चित्ताचं भजन करता करता चित्त काय होतं? त्याचा लय होतो. म्हणजे ते होऊन जातं, म्हणजे त्याचा लय होतो. ते होऊन जातं म्हणजे काय? त्याचा लय होतो. पंचदशीमध्ये विषय आलेला आहे. त्या चिदाभासाला स्वतःची लाज वाटते. स्वतःचं स्वरूप कळलं ना त्याला लाज वाटते, स्वतःची लाज वाटते. आणि त्यामुळे तो जसा एखादा मनुष्य त्यानं फार वाईट गुन्हा केला तर मग त्या गुन्ह्याची फार वाईट कृत्य त्याने केलं, मग त्याला स्वतःची लाज वाटते आणि तो आपल्या मालकाला शरण जातो, म्हणतो माझं चुकलं, मी असं करायला नको होतं. तशाच प्रकारे चिदाभास जणू काही त्या परमात्म्याला शरण जातो आणि स्वतःचं समर्पण करतो, म्हणजे नष्ट होतो. त्याला पश्चाताप होतो. स्वतः आपण जाणलं नाही, स्वतःच्या स्वरूपाला जाणलं नाही म्हणून त्याला पश्चाताप होतो आणि तो स्वतः समर्पण करतो. समर्पण करतो म्हणजे स्वतःचा लय करतो, म्हणजे तो चिदाभासच राहत नाही का? मग चिदाभास म्हणजे तरी काय? प्रतिबिंब आहे. प्रतिबिंब नष्ट कशाने होतं? प्रतिबिंब नष्ट, उपाधी नष्ट झाली का प्रतिबिंब नष्ट होतं. बरोबर आहे का नाही? उपाधी नष्ट झाली का प्रतिबिंब, मग सरोवर आटलं का प्रतिबिंब पडतं का? नाही आटलं. मग तशा प्रकारचं इथं त्याचं प्रतिबिंब कशात पडतं?
अंतकरण नसेल तर प्रतिबिंब कुठे पडेल? पडणारच नाही. मग बिंब शिल्लक राहणार का? नाही का? अशा प्रकारचं म्हणून हे ज्ञान जर झालं ना तर अशा प्रकारची एक आश्चर्यकारक स्थिती असते. पहा, जन्म मरण एवढं मोठं दुःख टळतं, स्वर्ग नरक एवढ्या येर जरा चुकतात, नाही का? आणि ह्या जगातली दुःख, रोग, राई, शत्रुत्व सगळे दुःख टळतात. आणि तो सगळ्यांना ज्याला अप्राप्य, कल्पनेत सुद्धा प्राप्य नाही, कळणं नाही, अशा एका आश्चर्यकारक सुखाला मनुष्य प्राप्त होतो. आणि म्हणून त्याला भजन म्हणजे विचार आहे बरं का. विज्ञान म्हणजे विचार म्हणजे अज्ञान घालवणारा विचार. विचार कसा पाहिजे? अज्ञान घालवलं पाहिजे. अज्ञान म्हणजे काय? स्वरूपाला मिळत कसं मिळायचं हे ज्याला माहित नाही, म्हणजे ती चोख वाट अवलंबणं, यालाच म्हणायचं अज्ञान घालवणं, नाही का? अवघड नाही. तर आता बराच वेळ झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.